अगं, हा काय सगळा कचरा गोळा करून ठेवलायस तू? एक हे आवर बरं पहिलं सगळं. तुझं हे टाकाऊत ना टिकाऊ प्रकरण मी ह्या घरात चालवू देणार नाही हं, एवढं लक्षात ठेव. अगं, ह्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला एक ठरलेली जागा आहे आणि प्रत्येक वस्तू ह्या घरामध्ये त्याच जागेवरती जाणं अपेक्षित असतं आणि तशी ती जाते. हे या घराचे काही नियम आहेत. आणि कचऱ्याची जागा ना ही डस्टबिनमध्येच असते हं. आणि तो कचरा त्यावेळेस डस्टबिनमध्येच गेला पाहिजे. एवढं लक्षात ठेव. आणि हे तोरण वगैरे हे आत्ता करण्याची वेळ आहे का? वाजलेत किती? घरामध्ये पूजा आहे. किती वाजलेत? 10:32चा मुहूर्त आहे. कळतंय ना तुला? आणि गुरुजी वेळेतच येतील हं. त्यांना ह्या घरचे कडक शिस्त ही नीट माहिती आहे. मुहूर्त चुकला तर पूजा होणार नाही. त्यामुळे ते वेळेतच येतील आणि वेळेतच पूजा चालू करतील. त्यामुळे तू हे सगळं तुझं काय ते पसारा आवर आणि लगेच तयार हो. आणि हे काय? हे असे हार कोणी आणलेत? कोणी आणले हे म्हणजे बघून नाही का आणता येत आहेत हे काही? अगं, ह्याच्यातली चक्क 2-4 फुलं ही कोमेजलेली आहेत. ही दिसली नाही का आणताना? ताबडतोब हे हार परत केले गेले पाहिजेत. मला नवीन हार हवेत पूजेला. नाही, ती फुलं काढून ते हार पूजेत वापरायचे नाहीत. अशाने ते हार काय आता शुद्ध होणार आहेत का? ते ऑलरेडी अशुद्ध झालेले आहेत. ती फुलं काढून काही होणार नाहीये. ते हार परत करा आणि नवीन हार घेऊन या. लगेच. हे बघ, तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? काय घरच्यांची आठवण येते तुला? हं? हे बघ, तुला ह्या घरची कडक शिस्त, काही कडक नियम, माझं हे असं बोलणं कदाचित तुला विचित्र वाटेल सुद्धा. पण मी तत्वाला जाणणारी बाई आहे. मी तत्वनिष्ठ आहे आणि मी अशीच आहे. याचा तुला स्वीकार करावाच लागेल. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी तुला 1 महिन्याचा कालावधी दिला जाईल. आणि त्यानंतर सुद्धा तुझ्याकडनं काही चूक झालीच तर मात्र त्याची गय केली जाणार नाही. ती मला मान्यच होणार नाही. हे सगळं नीट समजावून घेणं हे तुझ्याकडनं अपेक्षित आहे. कळतंय तुला? आणि हे बघ, अजून एक गोष्ट. युगंधर माझा जीव की प्राण आहे. माझ्यानंतर ह्या घराचा जर काही कोणी वारसा चालवणार असेल तर तो युगंधरच चालवणार आहे. आणि आज त्याची अर्धांगिनी बनून तू या घराचं माप ओलांडलेस. त्यामुळे पर्यायाने ही जबाबदारी तुझी सुद्धा आहे. हे जबाबदारीचं ओझं हे तुला सुद्धा पेलावं लागणार आहे. आणि हो, अजून एक गोष्ट. तू जरी युगंधरची बायको बनून या घराचं माप ओलांडलं असलंस ना, तरी जोपर्यंत मी तुझा स्वीकार करत नाही तोपर्यंत या घरात तुला स्थान मिळणार नाही. माझ्या कसोटीवरती तू खरी उतरायला पाहिजेस आणि ती कसोटी म्हणजे 100% खरी शुद्धता. आणि त्या शुद्धतेला एवढासा जरी, अगदी एवढासा जरी डाग असलेला मला दिसला ना, तर मी तुझा स्वीकार करणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे समजून घे.